हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कलेक्शन बघणार आहोत। म्हणजे ब्रायडलचे जे ब्लाऊज आहेत तर ते बघणार आहोत। त्यातले पहिलं ब्लाऊज तुम्ही बघू शकता आणि स्लीव्जला डिझाईन जी बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर अशी आपण बनवलेली आहे। आणि हँगिंगची जी लेस आहे तर ती लेस वापरून मी स्लीव्जवरती डिझाईन जे आहे 3 लेयरच्या डिझाईन ज्या आहेत बनवलेल्या आहेत। बॅक सुद्धा तुम्ही बघू शकता स्क्वेअर आकारामध्ये मी बॅक जो आहे काढला होता। त्यानंतर जी लेस आहे पूर्ण स्टोन वर्कची लेस मी बॅकसाठी यूज केलेली आहे आणि ती फ्रंटला सुद्धा लेस जी आहे वापरलेली आहे। आणि फ्रंटला जो आहे आपण पंचकोनी जो गळा आहे तर तो ठेवलेला आहे आणि फ्रंटला सुद्धा आपण ती जी लेस आहे तर ती यूज केलेली आहे। आणि असा सुंदर असा ब्राइडल असा लुक जो आहे आपल्याला इथं देतो आणि कमी बजेटमध्ये तुमचा हा जो ब्लाऊज आहे तर तो रेडी होतो। दुसरं ब्लाऊज तुम्ही बघू शकता जे काठपदर साडीवरचं आहे आणि हे सुद्धा आपण बोटनेक पॅटर्नमध्ये बनवलेलं आहे। आता ही जी गोल्डन कलरची लेस आहे तर ती मी थोडीशी ब्रॉड घेतलेली आहे। इथं थोडासा लुक जो आहे हेवी त्यांना द्यायचा होता साडीला, त्यामुळे थोडीशी ब्रॉडचा जे लेस आहे मी यूज केलेला आहे पूर्ण ब्लाऊजवरती। आणि पंचकोनी गळा बॅकला काढलेला आहे आणि त्यानंतर जे काठ होते तर ते काठ मी बॅकला आणि फ्रंटला सुद्धा यूज केलेले आहेत। बघू शकता फ्रंटला सुद्धा मी काठाची डिझाईन आहे तर ती बनवलेली आहे। आणि जे आपले गोल्डन कलरचे आपण ब्रॉडमध्ये काठ घेतले होते, लेस घेतली होती, ती लेस जी आहे आपण फ्रंटला यूज केलेली आहे। आणि हा सुद्धा जो ब्लाऊज आहे एकदम सुंदर आपला झालेला आहे। घातल्यानंतर जो आहे याचा सुद्धा लुक जो आहे एकदम छान येतो। आता हे तिसरं ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही इथं हाय नेकमध्ये आपण बनवलेलं आहे, पॅडेड ब्लाऊज आहे। आणि त्यानंतर मुंड्याच्या साईडला सुद्धा मी लेसचं वर्क थोडंसं केलेलं आहे। बघू शकता पूर्ण ब्लाऊज आहे पूर्ण प्लेन आहे, फक्त हाताला याला लेस जी आहे तर ती होती। सो आपण ही हाताच्या मॅचिंगचीच लेस जी आहे घेतलेली आहे आणि डबल अशी लेस, ही लेस जी आहे तर ती नाजूक होती, सो आपण ही डबल लावलेली आहे। आणि मुंड्याच्या फ्रंटला आणि बॅकला सुद्धा आपण लेस जे आहे यूज केलेले आहे। फ्रेंड्स, आजच्या डिझाईन कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।